मुलांना गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत? मजेत असणारच, पण अनुपस्थिती जास्त आहे. उपस्थिती वाढवा आणि संपूर्ण लेक्चर अटेंड करा. व्हिडिओ लेक्चर युट्यूबवर पण पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील. तुमच्या काही शंका असतील त्या पण तिथे सुटून जातील. पहा आपली शाळा कशी छान झाली आहे, पावसाने हिरवेगार, पानं फुलं झाडी बहरलेली आहेत. छान वाटतंय. आपण वाट पाहत आहोत कॉलेज केव्हा सुरू होईल. सध्या तरी काही सांगता येत नाही. जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला सूचना दिली जाईल. चला अभ्यासाला सुरुवात करूया आपण. मुलांना वेलकम. व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून आपण युट्यूबवर टाकत आहोत, त्यामुळे तुम्ही तिथे पण जाऊन पुन्हा एकदा पाहू शकता. अभ्यासाला विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र इयत्ता 12वी. यामधील प्रकरण क्रमांक 5 आपण अभ्यासलेले आहे. बाजाराचे प्रकार, म्हणजेच इंग्रजीत म्हणतात फॉर्म्स ऑफ मार्केट. या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. स्वाध्याय याचा अर्थ पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यावर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला त्यामध्ये दिलेला आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. वस्तुनिष्ठ याचा अर्थ 1 गुणांचा प्रश्न आहे आणि तिथे फक्त उत्तराचा क्रमांक न लिहिता संपूर्ण विधान लिहिणं आवश्यक आहे. म्हणून सूचना पहा, योग्य पर्याय निवडा आणि ते जे विधान आहे ते पुन्हा लिहायचं आहे. क्रमांक 1, अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो. पर्याय दिलेले आहेत. कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो बाजारामध्ये? अ, ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. ब, ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात. क, वस्तूंची विक्री करणारे दुकान. आता इथे पर्याय दिलेले आहेत अ आणि ब, दुसरा ब आणि क, तिसरा अ ब क आणि चौथा पर्याय म्हटलंय फक्त ड. आता उत्तर आहे इथे फक्त ड. आता लक्षात घ्या, फक्त ड काय पर्याय आहे तर वरील सर्व म्हटलंय. म्हणजेच काय, बाजारामध्ये अ ब क या सर्व बाबींचा समावेश होतो. हे सगळे घटक येतात, म्हणून उत्तर येणार आहे आपलं फक्त ड. वरील सर्व बाबींचा समावेश बाजार या घटकामध्ये होतो अर्थशास्त्राच्या दृष्टीने, की जिथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री होते, ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात असतात आणि वस्तूंची विक्री करणारी दुकानं पण असतात. म्हणून पर्याय चौथा फक्त ड. याला 1 गुण असेल आणि तुम्ही हे उत्तर लिहायचंय, 4 क्रमांक लिहायचा आणि फक्त ड असं लिहायचं उत्तर. क्रमांक 2, बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालील प्रमाणे केले जाते. तर स्थळानुसार बाजाराचं जे वर्गीकरण आहे त्यानुसार कोणकोणत्या प्रकारे केले जातं आपण पाहूया. अ, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ब, अल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार. आता इथे अल्पकालीनचे काळानुसार आलाय, म्हणजे दुसरं चूक आहे. क, अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार, हे पण चूक आहे. ड, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार, हे पण चूक आहे. यात काळानुसार प्रकार घेतलेला आहे. म्हणून पर्यायामध्ये दिलेला आहे 1 अ ब क, 2 ब क ड, 3 फक्त अ आणि 4 अ आणि ड. आता आपल्या लक्षात आलेलं आहे की फक्त अ प्रकार आहे स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार. म्हणजेच काय, उत्तर येणार आहे फक्त अ. मग उत्तराचा तुम्ही पर्याय लिहायचा आहे 3 फक्त अ. हे बाजाराचं वर्गीकरण स्थळाच्या आधारावर केलेलं आहे. आता आपण पाहूया क्रमांक 3चं विधान. एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य. एकजिन्सी वस्तू कोणत्या स्पर्धेमध्ये असतात ते पाहूया. पर्याय अ मक्तेदारी, ब मक्तेदारी युक्त, क पूर्ण स्पर्धा आणि ड अल्पाधिकार. आता एकजिन्सी एकसारख्या वस्तू कोणत्या बाजारात असतात तर पूर्ण स्पर्धेमध्ये असतात, हे आपण अभ्यासलंय. पर्याय दिलेले आहेत क आणि ड, अ ब क, फक्त क. म्हणजेच हे पूर्ण स्पर्धा उत्तर आहे, म्हणजे क उत्तर बरोबर आहे. चौथा पर्याय फक्त क हे उत्तर आपलं बरोबर आहे. आपण अचूक पर्याय निवडलेला आहे. एकजिन्सी वस्तू
पूर्ण स्पर्धा या बाजाराचं वैशिष्ट्य आहे. क्रमांक 4चं विधान, पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. म्हणजे विक्रेता जो आहे त्याची भूमिका काय आहे? अ. किंमत करता, ब. किंमत स्वीकारणारा, क. किंमत भेद करणारा आणि ड. यापैकी नाही. आता पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते असतात, त्यामुळे मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून जी किंमत निश्चित होते ती स्वीकारावी लागते, म्हणून त्याला किंमत स्वीकारणारा म्हणतात. म्हणजेच पर्यायामध्ये एक अ, ब, क हे नाहीये, फक्त ब. आपण हे उत्तर शोधलेलं आहे, फक्त ब उत्तर आहे. फक्त क पण नाहीये आणि फ, अ आणि क पण नाही, म्हणजेच ब हे उत्तर बरोबर आहे. पूर्ण स्पर्धेत विक्रेता किंमत स्वीकारणारा म्हणजे प्राइस टेकर असतो. आपण इंग्रजी शब्द घेतला की नाही तिथे. आणि मक्तेदारीमध्ये प्राइस मेकर असतो, तो किंमत करता असतो मक्तेदारीमध्ये. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेता किंमत स्वीकारणारा असतो, जी किंमत बाजारात निश्चित होते ती त्याला स्वीकारावी लागते. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, पारिभाषिक शब्द सुचवा. हा सुद्धा 1 गुणांच्यासाठी असणार आहे. विधान दिलं जाईल आणि त्याला अचूक असा पारिभाषिक शब्द सांगायचा आहे. 1 गुणांच्यासाठी हा प्रश्न असेल, वस्तुनिष्ठ प्रश्न. क्रमांक 1, काही विक्रेते असलेला बाजार. आपण अभ्यासले काही विक्रेते कोणत्या बाजारामध्ये असतात, तर पारिभाषिक शब्द लिहायचा अल्पाधिकार. 2, मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू, त्याला समतोल बिंदू म्हणतात. आपण फुलीची आकृती पाहिलेली आहे, आठवते का? पूर्ण स्पर्धेत समतोल किंमत कशी ठरते, अशा प्रकारे फुलीची आकृती होती ती. इथं 300 3000चं प्रमाण होतं. समतोल किंमत असं त्याला म्हणतात. ज्या बिंदूला छेदतात तो समतोल बिंदू असतो. 3, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च, म्हणजे जाहिरातीचा असेल खर्च किंवा वस्तू वाहून नेण्याचा खर्च, त्याला विक्री खर्च म्हणायचं. आपण पारिभाषिक शब्द त्याला घेतलाय, विक्री खर्च. वस्तूची विक्री वाढावी म्हणून खर्च करावा लागतो, त्याला विक्री खर्च असं म्हणतात. आणि तो विक्री खर्च मक्तेदारी युक्त स्पर्धेत असतो, हे लक्षात ठेवा. यानंतर 4थं विधान, एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय. एकजिन्सी म्हणजे एकसारख्या वस्तूंचं उत्पादन होतंय, त्या संस्थांचा जो समुदाय आहे त्याला म्हणायचं उद्योग. उदाहरणार्थ साबण उद्योग, टूथपेस्टचा उद्योग, कापडाचा उद्योग, सिमेंट उद्योग, लोह उद्योग वगैरे. 5, एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे, त्याला मूल्यभेद म्हणतात. वस्तू एकच आहे किंवा सेवा एकच आहे, पण वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारायची. उदाहरणार्थ रेल्वेचे तिकिटाचे दर, विजेचे पण जे दर असतात ते घरगुती वापरासाठी वेगळे, उद्योगधंद्यांच्या वापरासाठी वेगळे. एखाद्या गावात एखादा डॉक्टर आहे, एकच आहे तो डॉक्टर, तो गरिबांना कमी किंमत आकारू शकतो, श्रीमंतांना जास्त फी लावू शकतो. अशा प्रकारे त्याला म्हणायचं मूल्यभेद. मूल्यभेद. आणि हा मक्तेदार करू शकतो. पुढे सहसंबंध स्पष्ट करा. 1 गुणांच्यासाठीच प्रश्न असणार आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न आहे हा. सहसंबंध स्पष्ट करा. 1, पूर्ण स्पर्धा, तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? मुक्त प्रवेश आणि निर्गमन. आता इथे रिकामी जागा दिलेली होती, ती आपण भरली, पण प्रवेशावर निर्बंध म्हटलं. कोणत्या स्पर्धेत प्रवेशावर निर्बंध असतो, तर तो मक्तेदारीमध्ये. म्हणजे मक्तेदारी हे चौकटीमध्ये तुम्ही अचूक उत्तर लिहायचं आहे, याच्यासाठी 1 गुण निर्धारित केलेला आहे. क्रमांक 2, किंमत स्वीकारणारा आणि रिकामी चौकट दिली. किंमत कोणाला स्वीकारावी लागते, तर पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्याला. आणि किंमत करता म्हणजे तो मक्तेदार असतो, मक्तेदारीमध्ये. किंमत स्वीकारणारा म्हणजे प्राइस टेकर, तो पूर्ण स्पर्धेत असतो. आणि किंमत करता म्हणजे प्राइस मेकर, तो मक्तेदारीमध्ये असतो. हे लक्षात घ्या, ही जोडी महत्वाची आहे, हा सहसंबंध. 3, एकच किंमत पूर्ण स्पर्धा, वस्तूची सर्वत्र समान वस्तूची सारखी किंमत राहते ती पूर्ण स्पर्धेत. आणि भिन्न किंमत कुठे असते, तर मक्तेदारीमध्ये. वेगवेगळी किंमत असते मक्तेदारीमध्ये. अशा प्रकारे सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. हा सुद्धा 1 गुणांच्यासाठी आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा विसंगत शब्द ओळखा, अशा प्रकारे प्रश्न आहे हा. की काही शब्द समूहांचा गट दिलेला असेल, त्या गटामध्ये विसंगत किंवा वेगळा
न बसणारा शब्द आपण ओळखायचा आहे. क्रमांक 1 विक्री खर्च. आता विक्री खर्चामध्ये कोणकोणत्या बाबी येतात ते पाहूया आपण. मोफत भेटवस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन आणि पेटंट. तर विक्री खर्चामध्ये मोफत भेटवस्तू देणं किंवा फ्लेक्स किंवा जाहिराती करणं, प्रदर्शन करणं हे विक्री खर्चामध्ये समाविष्ट आहे, पण पेटंट मात्र नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द पेटंट आपण अचूक ओळखलेला आहे. क्रमांक 2 बाजाराचे प्रकार दिलेले आहेत. बाजाराचे प्रकार: पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार. आता इथे पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी आणि अल्पाधिकार हे बाजाराचे प्रकार आपण अभ्यासले, पण त्यामध्ये अत्यल्पकालीन बाजार हा काळानुसार प्रकार यात बसत नाही या गटामध्ये. म्हणून अल्पकालीन बाजार किंवा अत्यल्पकालीन बाजार हा आपण गटात न बसणारा वेगळा शब्द ओळखला. क्रमांक 3 मक्तेदारीचे प्रकार. मक्तेदारीचे प्रकार कोणकोणते पाहूया आपण. किंमत करता, प्रवेश निर्गमन, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूंच्या बाजाराचा अभाव. तर यामध्ये अनेक विक्रेते, मक्तेदार याचा अर्थ एक विक्रेता, आणि इथे अनेक विक्रेते हा शब्द किंवा हा गटामध्ये बसत नाहीये, विसंगत आहे, म्हणून अनेक विक्रेते विसंगत शब्द. क्रमांक 4 कायदेशीर मक्तेदारी. पेटंट, ओपेक, कॉपीराईट, बोधचिन्ह. आता कायदेशीर मक्तेदारी कोणती आहे, तर पेटंट आहे, कॉपीराईट आहे आणि बोधचिन्ह आहे. ओपेक हा मात्र ऑइल उत्पादन करणाऱ्या राष्ट्रांचा जो समूह आहे, त्यामुळे तो कायदेशीर मक्तेदारीमध्ये येत नाही, म्हणून ओपेक हा आपण शब्द विसंगत ओळखलेला आहे, गटामध्ये बसत नाही. अशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न 1-1 गुणांचा हा येतो. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांच्यासाठी असा प्रश्न येतो. क्रमांक 1 घेतलेला आहे. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्य सांगा. आता ती वैशिष्ट्य 5-7 असतील, पण तुम्ही 4 ते 5 लिहायची, कारण 4च गुण असतील. दुसरा प्रश्न मक्तेदारीचे प्रकार सांगा. 4 गुणांच्यासाठी या प्रश्नांचं उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहूया. क्रमांक 1 अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. आता आपल्याला इथे 4 गुणांच्यासाठी फक्त वैशिष्ट्ये विचारलेली आहेत, पण आपण अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगण्यापूर्वी त्याच्या प्रस्तावनेमध्ये थोडीशी व्याख्या आणि अधिक माहिती देणं गरजेचं आहे. अल्पाधिकार म्हणजे ऑलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ऑलिक्यो म्हणजे अल्पसंख्य आणि पॉली म्हणजे विक्रेते या शब्दापासून झाली आहे. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरवणारे, सिमेंट कंपनी इत्यादी. अशा प्रकारे एवढी प्रस्तावना लिहायची आणि यानंतर त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहेत. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य काही विक्रेते. अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा काही विक्रेते असतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते, तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. 2 परस्परावलंबन. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. क्रमांक 3 जाहिरात. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते. क्रमांक 4 प्रवेशावर निर्बंध. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, जसे की सरकारी परवाना, पेटंट इत्यादी. 5 समानतेचा अभाव. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही आकाराने लहान तर काही मोठ्या असतात. क्रमांक 6 अनिश्चितता. या बाजारात लक्षणीय किंवा विचारात घेण्या इतपत अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा
एकमेकांशी संघर्षही करू शकतात. असे 6 वैशिष्ट्य आहेत, यापैकी कोणतेही 4 लिहा. यानंतर दुसरा प्रश्न आहे, मक्तेदारीचे प्रकार सांगा. मक्तेदारीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. एक, खाजगी मक्तेदारी. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी असे म्हणतात. खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित झालेली असते, उदाहरणार्थ टाटा समूह. क्रमांक 2, सार्वजनिक मक्तेदारी. जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची, सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालवलेली असते तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते, उदाहरणार्थ भारतीय रेल्वे. 3, कायदेशीर मक्तेदारी. पेटंट, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते. तसेच त्या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते, उदाहरणार्थ अमूलची उत्पादने. क्रमांक 4, नैसर्गिक मक्तेदारी. विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात, उदाहरणार्थ पंजाबचा गहू. 5, साधी मक्तेदारी. साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते. 6वा प्रकार, मूल्यभेदात्मक मक्तेदारी. मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते, उदाहरणार्थ डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी फी आकारतात. 7, ऐच्छिक मक्तेदारी. जीवघेणी स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात. उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्तम नफा मिळवणे त्यामुळे सोयीचे होते, उदाहरणार्थ ओपेक म्हणजे ऑइल उत्पादन करणाऱ्या राष्ट्रांचा हा गट आहे. आता या प्रकारांच्या पैकी 4 ते 5 प्रकार कोणतेही तुम्ही लिहू शकता 4 गुणांच्या साठी. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे. 4 गुणांना असा प्रश्न असेल. खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या तक्त्यामध्ये केळीची किंमत दिली आहे रुपयामध्ये, म्हणजे डझनाला, एका डझनाला किती पैसे लागतील. नंतर त्याची मागणी दिलेली आहे डझनानुसार आणि पुरवठा दिलेला आहे डझनानुसार आणि त्यावेळेला मागणी पुरवठ्याचा संबंध कसा आहे ते दिलंय. केळीची किंमत 10, 20, 30, 40, 50 होते. त्यावेळेला मागणी कशी होते, 500, 400 आणि ही रिकामी चौकट तुम्ही भरायची. नंतर 200 आणि रिकामी चौकट. आता तुम्हाला लक्षात येईल, इथे येईल 300, इथे येईल 100. याप्रमाणे पुरवठ्याच्या संदर्भात पाहूया आपण. 100, मग इथे पुरवठा 200 होईल, इथे 300, मग इथे 400 होईल आणि इथे 500 या किमती इथे येतील. मग इथे संबंधित दिलेला आहे. इथे मागणी जास्त पुरवठा कमी, मागणी जास्त पुरवठा कमी. इथे मागणी आणि पुरवठा समान झाला आहे, बरोबर आहे. मागणी बरोबर पुरवठा, डिमांड आणि सप्लाय दोन्ही बरोबर आहे. नंतर इथे पुरवठा जास्त आहे, मागणी कमी. इथे पण पुरवठा जास्त आहे, मागणी कमी. आता यावरून काही प्रश्नांची उत्तरे लिहायची. तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. नंतर दुसरा प्रश्न दिलाय, तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चितीची आकृतीच्या सहाय्याने दाखवायचं आहे आणि यावरून समतोल किंमत कशी निश्चित झाली 30 रुपये ते दाखवायचं आहे. आता आपण हा तक्ता पूर्ण करूया. तक्त्यामध्ये पहा, रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत. 30 रुपये किंमत. नंतर त्याच 30 रुपये किमतीला 300 डझनची मागणी आहे आणि 300 डझनचा पुरवठा आहे आणि याच किमतीला मागणी आणि पुरवठा समान झालेला आहे. आपण या रिकाम्या जागा भरल्या. इथे 100, इथे 400, 500, इथे 200. ह्या जागा भरणं सोपं आहे आणि यानुसार आपल्याला याच्यावरून आकृती काढायची आहे समतोल किमतीची. म्हणून समतोल किंमत निश्चितीची आकृती क्ष अक्षावर घ्यायची आहे, केळ्यांची मागणी आणि पुरवठा घ्यायचा आहे आणि य अक्षावर घ्यायची आहे, केळ्याची किंमत दाखवलेली आहे ती किंमत घ्यायची आहे. किंमत घ्यायची आहे य अक्षावर. किंमत मग आपण नोंद करून घेऊया. 10, 20, 30, 40 आणि 50 याप्रमाणे मागणी पुरवठा पण आपण 100, 200, 300, 400, 500 घेऊया.
आणि सुरुवातीला मागणीचा वक्र काढायचा. इथे नाव दिलेलं आहे, घ आणि प असं नाव दिलंय इथे. हा मागणीचा वक्र, बिंदू जोडले की तो येतो. आपण ही आकृती पूर्ण स्पर्धेची समतोल किंमत निश्चिती कशी होते तिथे घेतली आहे. नंतर हा पण वक्र मागणीचा काढायचा आणि हा पुरवठ्याचा काढायचा. हा जो मधला बिंदू, इथं काय झालंय, मागणी आणि पुरवठा समान झाले. 30 रुपये किमतीला 300 किलोची मागणी, 300 डझनाची मागणी आणि 300 डझनाचा पुरवठा झालेला आहे. अशा प्रकारे दिलेल्या तक्त्यावरून समतोल किंमत निश्चिती संदर्भात ही आकृती काढायची. 2 गुण याला असतील. यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 8 गुणांचा असणार आहे. या प्रश्नाला तयारी करा. त्यामध्ये पहिला प्रश्न, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, 8 गुणांच्यासाठी. आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, 8 गुणांच्यासाठी. हमखास येणारे महत्वाचे हे दोन्हीही प्रश्न आहेत. त्याचं उत्तर कसं लिहायचं ते आपण आता पाहूया. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता इथे फक्त वैशिष्ट्ये विचारली आहेत, पण प्रस्तावनेमध्ये आपण व्याख्या आणि अर्थ लिहिणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा हा प्रकार म्हणजे मक्तेदारीयुक्त बाजार होय. यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात. प्राध्यापक E.H. चेंबरलेन यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना प्रथम मांडली. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. हा प्रस्तावनेमध्ये एवढा भाग लिहायचा आणि नंतर वैशिष्ट्ये लिहायची. पूर्ण मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते, परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांच्या पेक्षा कमी असते. या कारणामुळे विक्रेत्यांचे वर्तन मक्तेदारीप्रमाणे असते. 2. असंख्य ग्राहक. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात. परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही. क्रमांक 3. वस्तुभेद. वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तुभेद असं म्हणतात. हा वस्तुभेद ब्रँड म्हणजे छाप, व्यापारी चिन्ह म्हणजे ट्रेडमार्क, वस्तूची आकर्षक बांधणी, दर्जा, नक्षीकाम, रंग, वेष्टन, आकार इत्यादी बाबतीत आढळतो. याचा अर्थ उद्योग संस्थेच्या उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात आणि त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक आहे. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, शीतपेय इत्यादी. 4. मुक्त प्रवेश व निर्गमन. पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते. 5. विक्री खर्च. विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च होय. जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन, मोफत भेट वस्तू, मोफत नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चामध्ये होतो. 6. जवळचे पर्याय. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ विविध कंपन्यांचे साबण, शीतपेय इत्यादी. 7. गट संकल्पना. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली. एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय, तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. उदाहरणार्थ औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह. अशा प्रकारे 7 वैशिष्ट्ये आहेत आणि प्रस्तावना मिळून 8 गुणांचा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अतिशय महत्वाचा आहे. मी याचं ट्युटोरियल पण तुम्हाला लिहायला दिलेलं आहे. वैशिष्ट्यांच्या मध्ये अर्थ आणि व्याख्या लिहिणं आवश्यक आहे.
पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. मिसेस जोन रॉबिन्सन यांच्या शब्दात, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंचे खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. तसेच ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. क्रमांक 1, असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. क्रमांक, तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग, त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. 2, एकजिन्सी वस्तू. पूर्ण स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एकजिन्सी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. 3, मुक्त प्रवेश व निर्गमन. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात. 4, किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठा यांच्या निर्धारित होते. 5, बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. 6, उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. म्हणजे श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिक दृष्ट्याही गतिशील असतात. 7, वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. 8, सरकारी हस्तक्षेप नाही. निरहस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. अशा प्रकारे 8 वैशिष्ट्य आणि प्रस्तावना मिळून 8 गुणांचे हे दीर्घ प्रश्न आहेत. मुलांना समजलंय का? या प्रकारे प्रश्नांची उत्तरं लिहा. का काही अडचणी असतील तर विचार. नाही, आजचा टॉपिक समजला, कारण आपण 4ही स्पर्धेचे प्रकार अतिशय विस्तृत स्वरूपात घेतलेले आहेत. त्यामुळे उत्तर लिहायला पण सोपं आहे. तरी पण आपण उत्तर कशी लिहायची ते घेतलंय. आलंय लक्षात? हो. बोला, काही आणखी अडचणी असतील तर कमेंट करा, सांगा, मी त्या सोडवेल. घ्यायचा का निरोप? ओके, बाय बाय. हॅव अ नाइस डे. बाय बाय. बाय.